कोडल संगमला निघालेलो आहोत. त्या क्रुझर गाडीतून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. काय जून झोपले असणार. सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबावी @एक्सप्लोर बँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही गडिंग्लज कोडल संगम दरम्यान कोप्पळ गविसिद्धेश्वर मठ, अंजनाद्री पर्वत आणि कोडल संगम असा आमचा रोड ट्रिप असणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ बँडमॅन. हे सगळेजण आहेत की त्यांचं पहिले घ्या. या ठिकाणी आम्ही शंकेश्वर येथील ब्रिज जवळ आलेलो आहोत. मित्रांनो, आम्ही आता शंकेश्वर पासून बेळगाव हायवेवर आहोत. आम्ही आता या ठिकाणी टोल नाक्यावर आलेलो आहोत. आम्ही बेळगावमध्ये आलेलो आहोत आणि बेळगावचा हा हायवेचा ब्रिज क्रॉस करून आम्ही आता बेळगाव वरील अलगा बसवाड या पेट्रोल पंपाजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी आमच्या गाडीमध्ये डिझेल टाकून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला जाणार आहे. ठिकाणी आपल्याला बेळगाव विधानसौधची ही इमारत दिसत आहे. पेट्रोल पंपाजवळ आम्ही आमचा डबा उघडला आणि याच्याच्या नाश्त्यावर ताव मारला. मित्रांनो, हा या बाजूला जाणारा जो रोड आहे तो पणजीला जातो आणि पुढच्या बाजूला जाणारा जो रस्ता आहे तो धारवाडला जातो. आम्ही आता या ठिकाणी हुबळीला आलेलो आहोत आणि याचा परिसर अशा पद्धतीनं आहे. मित्रांनो, आम्ही आता हुबळीहून कोप्पळ गविसिद्धेश्वर मठाकडे निघालेलो आहोत. हॉस्पेट येतं या बाजू. आम्ही आता बारामती ॲग्रो लिमिटेड उल्लीकट्टी तालुका गदग या फॅक्टरीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. उल्लीकट्टी कोऑपरेटिव्ह फीड्स सोसायटी गदग टोल प्लाझा. मित्रांनो, आज आम्ही कर्नाटक जिल्हा कोप्पळ तालुका कोप्पळ येथील गविसिद्धेश्वर मठ म्हणजेच गवी मठाला भेट देण्यासाठी निघत आहोत, जे 800 ते 1000 वर्षे जुने
ऐतिहासिक लिंगायत मठ आणि आध्यात्मिक केंद्र आहे. एका खडकाळ टेकडीवर वसलेले, ज्याला प्राचीन मुळे आहेत आणि ते आयुर्वेदिक शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य धर्मनिरपेक्ष शिक्षणासाठी ओळखले जाते. याचा मुख्य ऐतिहासिक तपशील असा आहे. मूळ मठ हा उत्तर कर्नाटकातील सर्वात जुन्या मठापैकी एक मानला जातो. काही वृत्तांनुसार तो 800 ते 1000 वर्षापूर्वी कदाचित रुद्रमणी शिवाचार्य महास्वामीजी यांनी स्थापन केला होता. याचे बांधकाम पश्चिम चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा याच्यासाठी महादेवा नावाच्या सेनापतीने तो बांधला असावा अशी श्रद्धा आहे. याला प्राचीन महत्व आहे. हा परिसर विशेषतः जवळपासची पालकी गुंडू सारखी ठिकाणे सम्राट अशोकाने लघुशिलालेख दर्शवितात, जे या प्रदेशातील खोल ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मुळे दर्शवितात. या मठाची भूमिका अशी आहे. हा मठ समाजसेवासाठी प्रसिद्ध आहे, ज्यात विनामूल्य भोजन देणे आणि आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षणाचे मिश्रण यामध्ये समाविष्ट आहे. आधुनिक युगात हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे, जे SIGAMC कोप्पल आयुर्वेदिक महाविद्यालय आणि फॉस्टेरिंगला समर्थन देते. अन्न, अक्षर, ज्ञान, आरोग्य आणि आध्यात्मिक दासो सेवा चे पवित्र क्षेत्र श्री गविमठ. श्रीमठाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. श्री रुद्रमणी शिवयोगींनी प्रज्वलित केलेली श्री गविमठाची ज्योत 11वे पीठाधिपती परमतपस्वी श्री गवी सिद्धेश्वरांच्या काळात अधिक प्रज्वलित झाली. दगडाखाली कैलास असलेले श्री गविमठाचे 2 आधारस्तंभ आहेत. एक श्री गविमठातील सर्वपूज्य शिवयोगिनी तपशक्ती आणि दुसरे सद्भक्तांची भक्ती हीच गविमठाची भव्य परंपरा आहे. कोप्पळ येथील श्री गविसिद्धेश्वर मठाचे पीठाधिपती अभिनव गविसिद्धेश्वर महास्वामीजी पूर्वाश्रमीचे नाव तिरुतय्या हे ज्ञानी, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि जलरसी म्हणून प्रसिद्ध आहेत. 1 जून 1977 रोजी जन्मलेले ते इंग्रजी तत्वज्ञान आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि 2002 पासून मठाची जबाबदारी सांभाळून शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनात मोठे योगदान देत आहेत. गवी मठाचे 17वे पीठाधिपती असलेले श्री शिवशांतवीर महास्वामी यांच्या कृपेस पात्र होऊन उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या मठाचा शिक्षणावर भर SGVVT ट्रस्टद्वारे हजारो गरीब विद्यार्थ्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा त्रिविध दासोह देत आहे. स्वामीजींना जलऋषी असे संबोधले जाते. त्यांनी हिरेहल्ला पुनर्जीवन प्रकल्पाद्वारे सुखद चाललेल्या हिरेहल्ला पुनर्जीवित करून कोप्पल भागातील शेतकऱ्यांना जलजीवन दिले आहे. स्वामीजींची प्रवचने 12व्या शतकातील अनुभव मंडपाची तत्वे, समानता आणि जीवनातील मूल्यावर भक्तांना मार्ग दाखवत आहेत. अभिनव गविसिद्धेश्वर स्वामीजी हे अतिशय साधे जीवन जगणारे आणि जनसेवा हीच जगत सेवा मानणारे महापुरुष आहेत. या परिसरात असलेले हे मोठे दगड आपण पाहतात. आणि एकावर एक दगड असलेले वरच्या बाजूला निसटलेला आहे. दगड बॅलन्स मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आम्ही या ठिकाणी गविसिद्धेश्वर रथाजवळ आलेलो आहोत आणि रथाचा परिसर, या ठिकाणी आलेले भाविक भक्तांच्या या गाड्या आपण पाहतात. मित्रांनो, हा गविसिद्धेश्वरांचा रथ आहे. सप्रेम नमस्कार मित्रांनो, हा गविसिद्धेश्वर मठाचा रथ आहे. जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी रथोत्सव होत असतो. यामध्ये लाखो भाविक सहभागी होत असतात. या ठिकाणी अन्नदासोह, ज्ञानदासोह, त्याचबरोबर कृषी प्रदर्शन होत असतं आणि यात्रा भरत असते. मी या ठिकाणी आता प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला मोठमोठी ही दगडं दिसत आहेत, परंतु ही दगडं आहेच त्या ठिकाणी स्थिर आहेत. महादासो
म्हणजे प्रसादालय या ठिकाणी मी प्रसाद घेण्यासाठी निघालेलो आहोत. या गेटमधून आम्ही आता प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहोत. प्रसादासाठी अशा पद्धतीनं गर्दी आहे. प्रसादासाठी गर्दी किंवा चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं हे जाळी मारण्यात आलेलं आहे. या पद्धतीनं प्रसादाचं वाटप या ठिकाणी होत आहे आणि महाप्रसादालय हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. साठी या पद्धतीनं ताट ठेवण्यात आलेले आहेत. लोक या पद्धतीनं या ठिकाणी प्रसाद घेत असताना आपण पाहता लागलेली रांग आपण पाहतात. या ठिकाणी प्रसाद घेत आहे. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा कोप्पळ तालुका कोप्पळ येथील गविसिद्धेश्वर मठाला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि या अन्नदासोहामध्ये लाखो भाविक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होत असतात. भाविक मला भेटले आणि त्यांनी दिलेली माहिती अशी आहे. ಕೊಪ್ಪಳ ಜಿಲ್ಲೆ ಕೊಪ್ಪಳ ತಾಲೂಕು ಶ್ರೀ ಗವಿಮಠ ಅಂತೇಳಿ ಇದು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ದಾಸೋಹ ನಡೆಯುತ್ತೆ. ಸುಮಾರು ಜನರಿಗೆ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ವರ್ಷನೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಈ ವರ್ಷ ಹೋದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಈ ವರ್ಷ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. ಎಲ್ಲ ದಾನಿಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅನ್ನಪ್ರಸಾದ ನಡೆಯುತ್ತೆ. मधलं मेनू काय आहे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. या ठिकाणी गोड पदार्थ, दूध, तूप, भाकरी आणि भाजी असं कन्नडमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. सिही, हालू, तुप्प, रोटी, हल्ले. प्रसादासाठी प्रसाद करणारे सेवेकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि प्रसादातले मेनू हे अशा पद्धतीचे आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि मला अशा पद्धतीचा प्रसाद मिळालेला आहे. भाकरी, भाजी, मलिदा आणि वांग्याची भाजी असा मला प्रसाद मिळालेला आहे. या ठिकाणी गार्ड्स आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर प्रसाद आहे. सर्व भक्तजन अशा पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी प्रसाद घेत असताना आपण पाहतात. भात, आमटी आणि लोणचं असा प्रसाद आहे. लोक अशा पद्धतीनं ताट धुवून ताट स्वच्छ करून या ठिकाणी ताट ठेवतात. देणगी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी देणगी कक्ष आहे. या डोंगरावर हे मठ आहे आणि आम्ही या ठिकाणी निघत आहोत. सिद्धेश्वर मठाचा हा डोंगर आहे आणि डोंगरावर हा मठ आहे. या डोंगरावर अशी मोठमोठी दगडं आपल्याला दिसून येतात. डोंगरावरून गावचा परिसर हा अशा पद्धतीने दिसतो आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अनेक नैसर्गिक खांब दिसत आहेत. डोंगरातील नैसर्गिक दगडातून तयार केलेले खांब उभारून हे मठ बनवण्यात आलेलं आहे. डोंगरावर असलेली ही मोठी दगडाची शिळा आपल्याला दिसत आहे. डोंगरावरून खालचा परिसर आणि या ठिकाणी आपल्याला
तलावाचं सुंदर दर्शन होत आहे. डोंगरावर हा आपल्याला मठ दिसून येतो आणि मठाचे एक खांब आपल्याला दिसून येतात. मी आता मठामध्ये दर्शनासाठी जात आहे. या मठाभोवती आपल्याला अनेक दगडधोंडे मोठमोठे दगडं आपल्याला दिसून येतात आणि हा मठ संपूर्ण डोंगर परिसरात आपल्याला दिसून येतो. मठाला भेट देऊन आम्ही पायऱ्या उतरून खालच्या दिशेने आता निघत आहोत. डोंगरावरील दगडांची रचना ही आपल्याला अशा पद्धतीने दिसते. हा डोंगर अखंड शिळेत आहे असा दिसून येतो. या ठिकाणी विश्रांती कक्ष बनवण्यात आलेला आहे. मठाचं अशा पद्धतीनं बांधकाम सुरू आहे. मठाचा कॉलेज परिसर आहे. बाजूला कृषी प्रदर्शन सुरू आहे आणि त्यासाठीची ही गर्दी आहे. आम्ही आमच्या गाडीजवळ आलेलो आहोत आणि आता आम्ही अंजनेय गुड्डाकडे निघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी थांबवतो आहोत. कर्नाटक जिल्हा कोप्पळ, तालुका कोप्पळ येथे हे गविसिद्धेश्वर मठ आहे. या ठिकाणी येण्यासाठी एस टी बसची सोय आहे. त्याचबरोबर आपल्या कोणत्याही वाहनाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय. याला जवळचं रेल्वे जंक्शन हे कोप्पळचंच आहे. त्याचबरोबर विजयनगर हे जवळचं एअरपोर्ट आहे. या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, पुढील भागामध्ये आम्ही मारुतीचे जन्मस्थान असलेलं अंजनाद्री पर्वत पाहणार आहोत. या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन आणि त्याचबरोबर बाल अंजनेयाच्या पादुकाचं दर्शन घेत आहोत.